तुमच्यापर्यंत पोहोचत असेल असं मला वाटतंय. यस, आवाज पोहोचत नसेल तर सांगा. एकदा चेक करूयात सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचतोय का. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करतो. चर्चा अतिशय महत्वाची आहे, कारण आज आपण चर्चा करणार आहोत लेखन विभाग. मित्रांनो, लेखन विभाग खूप महत्वाचा आहे. 24 मार्क लेखन विभागामध्ये आहे आणि 24 पैकी जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळाले पाहिजे. अक्षर भारती असेल किंवा कुमार भारती असेल, मराठी इंग्लिश मिडियमचं आणि सेमी इंग्लिश मिडियमचं आणि मराठी मिडियमचं आणि इंग्लिश मिडियम या सर्वांसाठी मित्रांनो ही एकच व्हिडिओ आहे. याच्यामध्ये सगळा लेखन विभाग आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही आजची चर्चा अतिशय महत्वाची आहे, कारण होतं काय माहितीये का, हा जो संपूर्ण जो लेखन विभाग आहे त्याच्याकडे बरंचसं आपलं दुर्लक्ष होतं आणि लेखन विभागामध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला कसे मिळू शकतात तर त्यावरती आज आपली चर्चा असणार आहे. तर पटकन जाऊयात पुढं. तर पटापट सर्वांनी व्हिडिओला झटाझट लाईक करा, कारण ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाची आहे. चला पटापट फास्ट मध्ये आता पुढे जाऊयात, जास्त विचार न करता आपल्याला आता पुढे जाणं गरजेचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आवाज येतोय. यस, जवळपास 200 मुलं आपल्या सोबत आहेत आणि आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय या ठिकाणी मला दिसतंय. बघा मित्रांनो, पहिला मुद्दा लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाकडे आपल्याला डिटेल्स मध्ये बघायचं आहे. बघा लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो संपूर्णपणे लेखन विभागावर अवलंबून असतो. त्याच्यामध्ये अ, आ आणि ई अशा 3 कृती असतात आणि त्याच्यातली पहिली जी कृती आहे अ जी कृती आहे त्या अ मध्ये 2 तुमच्याकडे प्रश्न असतात. एक पत्र लेखन, म्हणजे तुम्हाला एकतर पत्र लिहायचं असतं किंवा सारांश लेखन लिहायचं असतं. तर मी दोन्ही मुद्दे बघणार आहे. त्याचबरोबर बाकी बातमी लेखन, कथा लेखन आणि इतर सगळं जे काही लेखनाचा विभाग आहे, जाहिरात लेखन, निबंध लेखन, या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा होणार आहे. त्यामुळे आजची व्हिडिओ जी आहे ती खूप मोठी असणार आहे, मोठी असणार आणि महत्वाची पण असणार आहे. त्यामुळे आजची चर्चा ही तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तर पत्र लेखनामध्ये सुद्धा 2 पत्र असतात. त्या दोघांपैकी तुम्हाला एक पत्र लिहायचं असतं. 6 गुणांचा हा प्रश्न असतो. बघा लेखन विभागामध्ये हा 6 मार्कांचा प्रश्न. याच्यामध्ये माझं सजेशन तुम्हाला असं असेल की तुम्ही पत्र लेखन करा, पत्र लिहा. सारांश लेखनामध्ये मार्क जाऊ शकतात, त्यापेक्षा पत्र लेखन जर तुम्ही पत्र लिहिलं तर तिथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, पत्र लिहिताना काय काय आपण करणं गरजेचं आहे, काय काय करणं गरजेचं आहे. तर पहिलं पत्र लेखन बघू. पत्र लेखनापासून आपण आपल्या चर्चेची सुरुवात करूयात. बघा पुढील कृती, आता इथं बघा पुढील पैकी कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची असते. म्हणजे पत्र लेखनामध्ये याच्यामध्ये जर बघितलं प्रश्न क्रमांक 5 त्याच्यामध्ये पत्र आणि आपल्याला सारांश लेखन अशा दोन्ही गोष्टी असतात. ठीक आहे. तर आपण पत्र लेखनाचा विचार करू. ठीक आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा पत्र लेखनाचा एक काहीतरी राहिलं. एकच मिनिट, फक्त एक मिनिट. इथे बघा. हा बघा, पुढील कृती उपयोजित लेखनातील पत्र लेखन व सारांश लेखनावर आधारित असेल. मात्र पत्र लेखन या कृतीला सारांश लेखन ही कृती वैकल्पिक आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण एक जरा थोडस हे बघा. ओके, चला याच्यामध्ये 2 प्रकारचे पत्र असतात. मागणी पत्र असू शकतं, त्याचबरोबर अभिनंदनपर पत्र असू शकतं किंवा कुठले असू शकतं. तर या पत्राचं गुणांचं विभाजन कसं असतं ते आपण बघून घेऊयात. बघा पत्र आलं तर गुणांचं विभाजन सगळ्यात पहिली गोष्ट मायना. तुमचा जो मायना असतो तो मायना लिहायला तुम्हाला 2 मार्क, म्हणजे त्याच्यामध्ये दिनांक असेल, ज्याला पत्र लिहायचं आहे, पाठवायचं आहे, त्याचं नाव, गाव, त्याचा पत्ता असेल, हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. तिथे तुम्हाला 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर विषय आणि विषयानुसार मजकूर जो तुम्ही काही लिहिता, तो मजकूर जो लिहिता, तो लिहिणारा जो मजकूर आहे त्याला 3 मार्क आहे. आणि त्याच्यानंतर खालचा जो मायना आहे, खालचा मायना म्हणजे बाबा आपला कृपाबिलाशी, आपला विश्वास वगैरे जे काही तुम्ही लिहिता आणि त्याच्यानंतर पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता असेल, ईमेल आयडी असेल, या सगळ्या गोष्टी लिहायला 1 मार्क आहे. तर अशा प्रकारे इथं 3 मुद्द्यांना 2, 3 आणि 1 असे मिळून 6 मार्क तुम्हाला इथे मिळतात. त्याच्यामुळे पत्र लेखनाचा प्रत्येक भाग खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर आता आपण जरा डिटेल्स मध्ये बघूयात. एक पत्र लेखनाचं एक प्रत्यक्षात उदाहरण आपण या ठिकाणी बघू आता. ओके, बघा. तर बघा इथं आता पुढील जाहिरात वाचायची आपल्याला आणि सूचनेनुसार कृती लिहायची आहे. बघा इथे ही जाहिरात आहे, तर शक्यतो पत्र लिहित असताना आपल्याला एक जाहिरात दिलेली असते, एक जाहिरात, आणि त्या जाहिरातीवरून आपल्याला पत्र लिहायचं. त्याच्यामुळे जाहिरात वाचायची आणि जाहिरातीमधला प्रत्येक मुद्दा त्या पत्रामध्ये आला पाहिजे याची काळजी घ्यायची.
एखादा जरी मुद्दा राहिला तर तुमचे मार्क जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जाहिरातीतला प्रत्येक मुद्दा इथं आला पाहिजे. बघा ही जाहिरात काय बाबा, मनाली 2021. चला मनाली. नुसतं बघायला नव्हे तर पूर्णपणे अनुभवायला जायचं आपल्याला. 12ही महिने सौंदर्याचा नजराणा. पहिल्या 100 पर्यटकांमधील लकी पर्यटक बना आणि मनालीची सहल पूर्णपणे मोफत अनुभवा. राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली, 410-203. इथं त्यांचा ईमेल आयडी, हिचा संपर्क दिलेला आहे. आता ही जाहिरात आपण नीट वाचायची, नीट समजून घ्यायची आणि ही जाहिरात समजून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, 2 पत्र आहे. पहिलं पत्र पर्यटक या नात्याने, दुसरं पत्र मित्र या नात्याने. पर्यटक नात्याने काय पत्र लिहायचंय की राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली या संस्थेकडे, ज्या संस्थेची ही जाहिरात आहे, ज्या संस्थेने या पिकनिकचं, या पर्यटनाच्या सहलीचं आयोजन केलेलं आहे, त्यांना पत्र लिहायचंय आणि म्हणायचंय मनाली सहलीचं माहिती पत्रक मागवायचंय. म्हणजे तुम्हाला सहलीला जायचंय, त्यासाठी तुम्हाला त्या माहिती पत्रक मागवायचंय, हे मागणी पत्र आहे. आणि दुसरं आपल्या मित्राला पत्र लिहायचंय, दिव्यांग मित्राला मनाली पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन. म्हणजे तुमच्या मित्राचं अभिनंदन करायचं की ज्या मित्राने एका तुमच्या दुसऱ्या मित्राला मनालीला फिरायला नेलंय, तो दिव्यांग आहे, अशा मित्राला तो घेऊन गेलेला आहे, तर त्याला त्याचं अभिनंदन करणारं पत्र. ओके. आता 2 पत्र आहे, तर त्याच्यातलं पहिलं जे मागणी पत्र आहे ना, ते आपण आता बघूया. दोन्ही प्रकारची पत्र मी या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्समध्ये बोलणार आहे. सगळ्या मुद्द्यांवरती जास्त डिटेलमध्ये आपण चर्चा करूया. तर पहिलं पत्र जे आहे, मागणी पत्र. जाहिरातीची तुम्हाला ती मागणी करायची आहे पत्रकाची, तर ते पत्र या ठिकाणी आपण आता बघूया. ओके. बघा, पहिली गोष्ट दिनांक लिहिणं खूप गरजेचं आहे. तर इथं पहिला आपण दिनांक लिहिलं. तारीख लिखना बहुत जरूरी है. तर सगळ्यात पहिली गोष्ट दिनांक लिहिलं. दिनांक 23 सप्टेंबर 2021. तर दिनांकामध्ये जो महिना असेल तो महिना मार्च, एप्रिल, मे असं पूर्ण लिहायचं लिहाल. 23/9 वगैरे असं काही लिहू नका. 23 सप्टेंबर 2021 आणि त्याच्यानंतर प्रति लिहायचं आणि ज्याला पत्र लिहायचं त्याचा पत्ता. आता आपल्याला पत्र कोणाला लिहायचंय? राजमाता पर्यटन याला पत्र लिहायचंय. मग इथं लिहिलं माननीय व्यवस्थापक. आता इथं व्यवस्थापक त्याच्यामध्ये दिलं नाहीये. तर कुठल्याही विभागाचा एखादा व्यवस्थापक असतो, मॅनेजर असतो. तर माननीय व्यवस्थापक राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली, 410-203 हा पत्ता लिहिला. हा पत्ता जसाच्या तसा लिहिलेला आहे. जो पत्ता तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला आहे तोच पत्ता लिहा. नाही तर दुसरा कुठला तरी लिहाल आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमच होऊन जाईल तुमचा. कुठलाही पत्ता लिहू नका. जो पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो पत्ता व्यवस्थित लिहून काढा. झालं. आणि त्याच्यानंतर विषय बघा, तुम्हाला एवढा जो मुद्दा आहे, हा जो मुद्दा तुम्ही ज्यावेळेस लिहिता त्यावेळेस तुमचे 2 गुण फायनल होतात. इथे तुम्हाला 2 गुण मिळू शकतात. समजलं? म्हणजे पत्राचा हा जो पहिला महिना आहे तो 2 मार्काचा आहे. काय करायचंय? फक्त पत्र लिहायचंय, प्रति लिहायचंय, पत्ता लिहायचा, विषय संपला. 2 मार्क तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असं समजा. पुढे बघा, विषय लिहायचा. मनाली सहलीच्या माहिती पत्राची मागणी करणारे, म्हणजे मनाली सहलीच्या माहिती पत्रकाची मागणी करायची. ओके. मग तो विषय, जो काही विषय असेल तो, आणि मग लिहायचं महोदय किंवा महोदया. मग त्याच्यामध्ये काय लिहू शकता बाबा, तुमची जी राजमाता पर्यटन जी संस्था आहे ती आमच्या शहरातील अतिशय नामवंत संस्था आहे. तुमची संस्था खूप चांगली आहे. दरवर्षी तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना कमीत कमी किमतीमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी घेऊन जाता. चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा तुम्ही त्यांना देता. तुमची सर्व्हिस खूप छान आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा यावर्षी आमचा कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन आहे. तर मनाली हे ठिकाण सुद्धा खूप चांगलं आहे फिरण्यासाठी. त्यामुळे आम्ही आमचं कुटुंब किंवा आमचा जो मित्र परिवार आहे तो ठरवतोय की यावर्षी मनालीला फिरायला जायचं. तर त्या अनुषंगाने तुमच्या मनालीच्या सहलीचं जे काही माहिती पत्रक आहे ते कृपया करून तुम्ही आम्हाला पाठवा. मित्रांनो, तुमच्या भाषेत लिहा. जसं की तुम्हाला सहलीला जायचंय, तुमच्या भाषेत व्यक्त व्हा. छोटी छोटी वाक्य बनवा. पहिली मनामध्ये काही वाक्य बनवा आणि नंतर ती वाक्य त्या तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा साध्या सोप्या भाषेत. बघा इथं काय दिलंय, महोदय, तुमची राजमाता पर्यटन ही खोपोलीतील एक नामवंत पर्यटन संस्था आहे. तुम्ही वर्षभर देशभर अनेक सहली नेता. तुमचा सहलीचा खर्च सर्वसामान्यांना परवडणार आहे, ऐसा हमने सुना आहे, असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि मग पुढे काय केलं बाबा, पहिलं झाडावर चढवलेलं यांना बाबा. बघा पुढे काय, यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आम्हा मित्रमैत्रिणींचा मनालीला सहलीला जाण्याचा मानस आहे. परंतु बंधू, आम्हाला खर्चाचा अंदाज घ्यायचा आहे. यासाठी मनाली सहलीचे माहिती पत्रक मेल केले तर बरे होईल. 10वीच्या विद्यार्थ्यांना काही खास सवलत असेल तर त्याबद्दलही कळावे.
आणि मग लिहायचंय सहलीच्या वेळी आम्हाला अन्य काही खर्च होऊ शकतो का इत्यादी बाबत मेलमध्ये स्पष्ट कल्पना दिली तर लय बरं होईल. ओके, तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तर हे सगळं या ठिकाणी व्यवस्थित असं लिहायचं आहे. आणि मग आपली कृपाभिलाषी किंवा आपला मुलगा असेल तर आपला कृपाभिलाषी हिचं नाव लिहिलं अबक आणि तुमचा पत्ता, जो पत्र लिहितो त्याचा पत्ता आणि ईमेल लिहा. एवढ्या भागाला तुम्हाला 1 मार्क आहे. काय 1 मार्क? म्हणजे आपली कृपाभिलाषी, तिचं नाव, पत्ता. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी परीक्षेमध्ये हिचं नाव पण दिलं असतं, प्रश्नात नाव दिलं असतं की सखाराम तुकाराम जाधव हा आपला मित्र रोहन याला पत्र लिहितोय किंवा सखाराम तुकाराम जाधव या नावाने तुम्ही पत्र लिहिताय, मग त्यावेळेस ते नाव इथं आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर याला 1 मार्क आहे आणि हा जो वरचा भाग तुम्ही सगळा लिहिला त्याला 3 मार्क आहे. तर अशा प्रकारे पत्र खूप सोपं आहे मित्रांनो. आणि एक गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची मनापासून की पत्र लिहिताना ते परीक्षेमध्ये 6 मार्काला आहे म्हणून तयारी करू नका. तर फ्युचरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पत्र लिहायचे आहेत. तर ही जी औपचारिक पत्र असतात ती पत्र तुम्ही वेगवेगळ्या कार्यालयामध्ये म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये देत असता किंवा कधी कधी आपल्याला सुट्टी हवी असेल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता तो सुद्धा औपचारिक पत्राचाच असतो. तर या औपचारिक पत्र किंवा इन फ्युचरमध्ये ज्यावेळेस कुठेतरी तुम्ही कामाला लागाल, जॉबला लागाल, त्यावेळेस कंपनीमध्ये ईमेल पाठवला जातो. तो ईमेल जो आहे त्याचं स्वरूप याच पत्रासारखं असतं. असाच आपल्याला ईमेल पाठवायचा असतो प्रत्येक ठिकाणी. ओके, तर हे एक पत्र झालं. आता आपण दुसरं काय अभिनंदन. आता अभिनंदन म्हणजे काय? तुमचा जो एक मित्र आहे, काय दिलं इथं पत्राचा विषय, तुमचा एक मित्र आहे, त्या मित्राने तुमचा दुसरा एक दिव्यांग मित्र आहे ज्याला नीट दिसत नाहीये अशा मित्राला किंवा नीट चालता येत नाहीये अशा मित्राला पिकनिकला किंवा त्या सहलीला घेऊन गेलेला आहे स्वतःच्या खर्चामध्ये आणि त्यांनी त्याला ती सहल दाखवलेली आहे. तर मग त्याच्यामुळे त्या मुलाचं अभिनंदन, त्या मित्राचं अभिनंदन करण्याच्या संदर्भात पत्र लिहायचं आहे, की बाबा तू आपला मित्र XYZ याला तू घेऊन गेलास आणि तो खूप दिव्यांग आहे, त्याला काही व्यवस्थित दिसत नाही आणि तुम्ही त्याची खूप चांगली काळजी घेतली. याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा आणि ते पत्र त्यांना लिहायचंय. ठीक आहे. तर आता हे पत्र कसं लिहायचं बघा. अभिनंदन पर पत्र ते अनौपचारिक आहे. दिनांक 21 डिसेंबर 2021. प्रिय मित्र अथर्व सप्रेम नमस्कार. एवढा भाग लिहिला 1-2 मार्क तुम्हाला मिळेल. याच्यानंतर पुढे काय बाबा, या डिसेंबर मग डायरेक्ट हिचा काही विषय वगैरे नसतो. अनौपचारिक पत्र जे असतं त्याच्यामध्ये काय आपण विषय वगैरे लिहत नाही. तर थेट डायरेक्ट सुरुवात करायची. सप्रेम नमस्कार लिहिलं, खाली मग सुरुवात. या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जर मनाली पर्यटनासाठी गेले होतात. तुमची ही सहल खूप छान झाली असेही आम्हाला कळले. ओके, आणि त्याच्यानंतर अथर्व, मनाली खूप छान आहे आणि तेथे कधीही गेलं तरी मनाली हे ठिकाण खूप छान आणि सुंदरच वाटत असतं. परंतु पुढे आपण म्हणू शकतो की मला तुझे खास अभिनंदन करायचे. कशासाठी? की बाबा तू आपला मित्र सागर याच सहलीला घेऊन गेलास. अथर्व काय सागरला सहलीला घेऊन गेलेला आहे. सागर दिव्यांग आहे. त्याला डोळ्याने खूप अंधुक दिसते. सागरला डोळ्याने खूप अंधुक दिसते. त्याचा डावा हात सुद्धा थोडा अधू आहे. त्यामुळे आम्ही त्याला सहसा कोणी सहलीला नेत नाही. परंतु तू आणि तुझ्या मित्रांनी हे आव्हान आनंदाने स्वीकारले. तुम्ही त्याला सहलीला घेऊन गेलात. 10 दिवसांच्या सहलीत त्याची काळजी घेतली. सागरने या सहलीचा खूप आनंद लुटला असे आम्हाला कळाले आहे. तुझे कार्य म्हणजे संवेदनशील मनाचे लक्षण आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे पत्र जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि शेवटी तुझा मित्र अबक, मित्राचा तुमचा पत्ता, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता हा शेवटी पाहिजे. तर अशा प्रकारे पत्र लिहायचं आणि या पत्र लिहिण्याच्या संदर्भातला जो काही नमुना आहे तो या संदर्भातले व्हिडिओ ऑलरेडी आपण या आधीच्या एका याच्यामध्ये टाकलेले आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो आपण सारांश लेखनावरती चर्चा करूयात. आता पत्र लेखन तर झालं. आता आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला पत्र लेखन किंवा सारांश लेखन दोघांपैकी एक लिहायचं असतं. म्हणून मी फक्त पत्र लेखन तुम्हाला सांगितलं आणि विषय संपला अशातला भाग नाही. तरी सुद्धा सारांश लेखन कसं लिहायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कारण याचा भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे सारांश लेखन सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तर सारांश लेखन लिहिताना काय काळजी घ्यायची बघा. प्रश्न क्रमांक 5व्यातला जो अ आहे, या 5व्यातल्या अ मध्ये आपल्याला सारांश लेखन किंवा पत्र लेखन लिहायचं असतं. तर सारांश लेखन बघूयात आपण. बघा सारांश लेखनामध्ये काय बाबा, की पहिली गोष्ट सारांश लेखन कशाचं असतं. तुमचा जो अपठित उतारा असतो, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई जो आहे, जो अपठित उतारा आहे, पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे, तर त्या उतार्याचा तुम्हाला 1/3 भाग लिहायचा असतो. किती? 1/3. म्हणजे तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे
आणि वाचून त्याच्यातला 1/3 भाग तुमच्या शब्दामध्ये तो आपल्याला लिहायचा असतो. ठीक आहे. म्हणजे कसं, एखादा पिक्चर ज्यावेळेस तुम्ही बघता, आता छावा चित्रपट खूप सुंदर चित्रपट सध्या आलेला आहे. पण सध्या तरी तुम्ही बघायला जाऊ नका. तुमचे पेपर झाल्यावर अवश्य हा चित्रपट बघा. खूप चांगला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. म्हणजे कुठलाही चित्रपट ज्यावेळेस तुम्ही बघून येता आणि आल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला तो चित्रपट जो आहे त्या चित्रपटाची कथा सांगता, तर ती कथा तुम्ही तुमच्या शब्दात सांगता. 3 तास लागतात का तुम्हाला? तो चित्रपट जरी 3 तासाचा असला, 2 तासाचा असला, तरी ती कथा सांगायला तुम्ही 5 मिनिटामध्ये सांगता. तुमच्या शब्दात सांगता. तसंच आहे, हा जो उतारा दिलेला असतो, तो उतारा वाचायचा आणि उतारा वाचून तो उतारा तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. काही-काही आपले मुलं काय करतात, की उतारा वाचून त्याच्यातलेच शब्द इकडे-तिकडे फिरून लिहितात. पण तसं नाही. त्याच्यातल्या ओळी जशाच्या तशा लिहू नका. तुमच्या भाषेत लिहायचा आहे उतारा. हे लक्षात घ्या. ओके. तर बघा काही महत्त्वाचे मुद्दे. पहिली गोष्ट, उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या उतारात कोणता विचार मांडला आहे हे समजून घ्या. म्हणजे पहिली पायरी, उतारा वाचून कुठला नेमका विचार मांडलाय ते समजून घ्या. उतारातील विचार थोडक्यात स्वतःच्या शब्दात लिहावेत. हे विचार लिहून काढताना उतारातील उदाहरणे, अलंकारिक शब्द समाविष्ट करण्याची आवश्यकता नसते. मूळ उतार्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नका. हा मजकूर तृतीय पुरुषात आणि थोडक्यात लिहावा. ठीक आहे. म्हणजे उतार्यातले शब्द स्वतःच्या भाषेत लिहायचे, जशाच्या तशा ओळी छापायच्या नाहीयेत. तिसरा मुद्दा, उतार्यात नसलेला मुद्दा सारांशात घेऊ नका. जो उतार्यामध्ये मुद्दा नाहीये तो सारांशामध्ये घेऊ नका, किंवा त्या उतार्यामधले जे काही विचार आहे त्याच्यावर मला असं वाटतंय अशा प्रकारचं तुमचं भाष्य वगैरे करायची काही आवश्यकता नाहीये. सारांशातील शब्दसंख्या 35 ते 40 एवढी आहे का हे पाहावे. जास्त असल्यास अनावश्यक शब्द काढून टाका. म्हणजे तुमची जो काही सारांश आहे त्याच्यातली शब्दरचना ती 35 ते 40 शब्दामध्ये तो आला पाहिजे. म्हणजे 5 ते 6 ओळीमध्ये तो आला पाहिजे साधारणतः. सारांशाला शीर्षक देणे आवश्यक असते. शीर्षक द्या असे सांगितले नसले तरी सुद्धा शक्यतो शीर्षक द्यावे. कारण शीर्षक जर दिले तर त्या शीर्षकाला 1 मार्क आहे. टायटल देणं गरजेचं आहे सारांशाला. ओके. आता आपण आपला उतारा जो आहे, एक उतारा इथं समोर आहे. हा उतारा आपण वाचू आणि या उताराचा 1/3 भाग जो आहे तो आपण लिहूयात. पहिली गोष्ट, उतारा वाचायचा. व्यवस्थित आपण हा उतारा वाचून घेऊयात. बघा हा जो उतारा आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता. पण आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वाचू, समजून घेऊ. 4 माणसे शेजारी पाजारी, पारावर, शाळेत, कचेरीत, बसमध्ये, आगगाडीच्या डब्यात या ना त्या निमित्ताने थोडा वेळ जरी एकत्र जमली की त्यांच्या बोलण्याचा, गप्पांचा आणि चर्चेचा विषय असतो. ओके. म्हणजे 4 माणसं शेजारी पाजारी, पारावर, इकडं तिकडं जर गप्पा मारायला बसली तर त्यांच्यामध्ये थोडा वेळ जरी एकत्र ती जमली तरी त्यांच्या बोलण्यामध्ये म्हणजे त्यांच्यात लगेच चर्चा रंगते, गप्पा रंगते, ते बोलू लागतात. बघा, इतरांच्या चुका, इतरांचे दोष व इतरांची टवाळी. म्हणजे कशाच चर्चेचा विषय काय असतो? इतरांच्या चुका. म्हणजे 4 माणसं जर का एकत्र जमली तर ते नेहमी काय चर्चा करतात? इतरांच्या चुका, इतरांच्या दोष आणि इतरांची टवाळी. म्हणजे एक प्रकारची परनिंदा चाललेली असते. म्हणजे काय, 4 माणसं जर एकत्र जमली, ज्यावेळेस काही लोक एकत्र जमतात त्यावेळेस ते दुसऱ्याची, त्यांच्यामध्ये जी चर्चा रंगते ती दुसऱ्याची परनिंदा करण्याच्या संदर्भात असते. दुसऱ्यांची निंदा करतात. असे म्हणा, मद्याची नशा चढावी त्याप्रमाणे परनिंदेची धुंदी माणसास चढत असते. म्हणजे जशी दारूची नशा असते ना जी चढते, तशी परनिंदा म्हणजे एखाद्याची टिंगल-टवाळी, एखाद्याची निंदा, म्हणजे तो तसाच आहे, ती तशीच आहे, असं आपण जे बोलतो ना, दुसऱ्याची निंदा करतो, तर ती एक प्रकारची नशा असते. एखाद्या मुलीला, एखाद्या माणसाला सवय झाली की तो तसंच करत असतो. बघा, परनिंदा करणारा माणूस स्वतःच्या अंतःकरणातील आणि सभोवतालच्या वातावरणातील प्रसन्नता नाहीशी करून सर्वत्र दुःखाचे, औदासिन्याचे, निराशेचे, मत्सराचे आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात हातभार लावतो. म्हणजे अशा प्रकारचा जो माणूस आहे ना, तो आजूबाजूला सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मक वातावरण पसरवत असतो. बघा, धूर ओकणाऱ्या ज्योतीमुळे दिव्याची काच धुरकटून जाते आणि दिव्याचा प्रकाश पार हरपून जातो. म्हणजे धूर ओकणाऱ्या ज्योतीमध्ये जर एकाची ज्योत असेल, ती धूर ओकणारी असेल, तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडत असेल प्रकाशाच्या ऐवजी, तर ती आजूबाजूचं वातावरण सुद्धा काळवटून जाते, धुरकटून जातं त्याच्यामुळे. मात्र ज्योतीची काजळी झटकली, ती मर्यादित ठेवली व दिव्यावरील काच रोज सकाळी स्वच्छ पुसली की प्रकाश हा अवतीभोवती लख्ख पसरतो.
अंधकाराचा लोप होऊन वातावरण उजळून निघते. तसेच आपणास रात्री झोपण्यापूर्वी किंवा पहाटे उठण्यापूर्वी मनाच्या काचेवर सतत इतरांच्या अवगुणाच्या विचाराने जमलेली काजळी अंतःकरणातील क्षमेच्या राखेने स्वच्छ पुसली की आपले मन दिवसभर टवटवीत राहते. जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे प्रसन्नताच निर्माण करण्यास आपला हातभार लागेल. म्हणजे एकंदरीत इथं काय बाबा, परनिंदा, टिंगलटावाळी या संदर्भातला इथं विषय घेतलाय. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की जेव्हा काही लोक एकत्र जमतात तेव्हा त्यांच्यामध्ये विषय असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये नेहमी इतरांच्या परनिंदेचा विषय चाललेला असतो. तेव्हा ते नेहमी इतरांची परनिंदा करत असतात. म्हणजे हे वाक्य 3-4 वाक्य मिळून तुमच्या भाषेत एक वाक्य इथे तयार होऊ शकतं. जेव्हा अनेक लोक एकत्र जमतात, एखाद्या ठिकाणी एकत्र जमतात, तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चेचा विषय असतो इतरांची परनिंदा. आणि इतरांची परनिंदा करणारी माणसं ही नेहमी आजूबाजूला नकारात्मक वातावरण निर्माण करतात. ओके. आणि शेवटी याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे यामुळं माणसाने नेहमी कोणाचीही निंदा करू नये, किंवा इथं सांगितलेलं आहे की निंदा करण्याच्या ऐवजी आपण म्हणजे निंदा केल्यामुळे निगेटिव्हिटी वगैरे पसरते, ह्या सगळ्या गोष्टी इथं दिल्यात. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं, इथे जो विचार आहे या उतार्यामध्ये दिलाय, तो आपल्या मते जो काही आहे तो आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे, तुमच्या शब्दांमध्ये मांडायचा आहे. आता इथे बघा कसा मांडलाय की गुणग्राहकता ही प्रसन्नतेची जननी. तर इथं आपण बघा उदाहरण दिलेलं आहे, किंवा आणि इथं बघा, इतरांच्या चुका दोष यांच्याबद्दल टवाळी करणे हे बऱ्याच लोकांचे आवडीचे काम असते. म्हणजे त्याच्यातलाच मुद्दा दिलाय. दुसरं वाक्य, किंबहुना वेळ घालवण्याचे ते एक साधन असते. त्यामुळे निंदा करणारे व ऐकणारे द्वेष मत्सरी वातावरण निर्माण करतात. परंतु निंदक माणसांनी इतरांचे गुणही समजून घेतले तर प्रसन्न वातावरण सर्वत्र पसरवता येईल. आता हे आपल्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये हा उतारा जो आहे तो वाचायचा व्यवस्थित, आणि तो उतारा वाचून टायटल आता हेच दिलं पाहिजे नाही अशातले भाग नाहीये. तुमच्या शब्दामध्ये सुद्धा लिहू शकतो की बाबा परनिंदा करू नये, अशा प्रकारचं टायटल दिलं तरी सुद्धा चालू शकतं. साधंच टायटल, इथं खूप अवघड टायटल घेतलं, परंतु साधं सोपं तुमच्या भाषेत टायटल असावी, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कराव्यात. यानंतर प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, 5व्यातला आ, त्याच्यामध्ये काय आहे, बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन. बरं का. आता इथे हे 10 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या तिघांपैकी कुठल्या तरी एका विषयावर, म्हणजे तिघांपैकी कुठल्या तरी दोन कृती सोडवायच्या असतात. प्रत्येक एका कृतीला 5 मार्क. बातमी लेखन 5 मार्क, जाहिरात लेखन 5 मार्क, कथा लेखन 5 मार्क. तर सगळ्यात अगोदर आपण बातमी लेखन बघूयात. मित्रांनो, बातमी लेखन करत असताना एक तुम्हाला सांगतो की आज बातमी लेखनाचा जर विषय घेतला तुम्ही, तर बातमी लिहित असताना काळजी घ्या की तुम्ही सुरुवातीला वाटलंच तर पेपरातल्या 2-3 प्रकारच्या बातमी वाचा. पेपर वाचता का तुम्ही? पाणी पितो. बघा मित्रांनो, पेपर वाचता तुम्ही? बघा, जर पेपर तुम्ही वाचत असाल तर पेपर मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वाचा. त्या बातम्या कशा स्वरूपाच्या असतात, त्या बातम्याची सुरुवात कशी झालेली आहे, त्या बातमीला शीर्षक कसं दिलेलं आहे, टायटल कसं दिलेलं आहे, ते नीट व्यवस्थित समजून घ्या आणि त्याप्रमाणे बातम्या लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, बातमी लिहित असताना आता इथं बघा, तुम्हाला शक्यतो बातम्यांमध्ये विषय कुठले असू शकतात बातमीमध्ये, की मराठी भाषा दिन साजरा झाला, शाळेतील स्नेह संमेलन साजरे झाले त्याची बातमी तयार करा, शाळेतल्या काही घडामोडी असतील, वृक्षारोपण असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा इतर शिक्षक दिन असेल किंवा बाबा इतर कुठलेही क्रीडा दिन साजरा केला, अशा प्रकारचे दिन साजरे केले त्या संदर्भातली बातमी असू शकते, किंवा आपत्ती व्यवस्थापन, अशा प्रकारे शाळेशी रिलेटेड तुमच्या बातम्या असतात. किंवा शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला, स्वातंत्र्य दिन साजरा झाला, महाराष्ट्र दिन साजरा झाला, पत्रकार दिन साजरा झाला, अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला येऊ शकतात. आणि 50 ते 60 शब्दामध्ये या बातम्या लिहायच्या. बातमी लेखनात प्रत्येक विद्यार्थ्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. फक्त त्यासाठी काय काळजी घ्यायची, सगळ्यात पहिली गोष्ट शीर्षक. बातमीला एक शीर्षक असतं, बातमीचं एक टायटल असतं, तर ते टायटल आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बातमीचा स्रोत, म्हणजे आमच्या वार्ताहराकडून, आपल्या वार्ताहराकडून असं आपण लिहितो ना ते. स्थळ आणि दिनांक, म्हणजे कुठल्या गावातली, कुठल्या शहरातली बातमी ते, आणि त्याच्यानंतर दिनांक खूप गरजेचा आहे. आणि नंतर बातमीचा शिरोभाग, आणि नंतर विस्तृत बातमी. शिरोभाग म्हणजे पहिला जो पॅराग्राफ असतो त्याच्यामध्ये बातमीविषयी थोडक्यामध्ये माहिती, बाबा कशाच्या संदर्भातली बातमी आहे, कुठं घडली,
काय होतं त्याच्यामध्ये, काय कशा संदर्भात आहे, तर त्याचा जो शिरोभाग आहे तो, आणि नंतर मग डिटेल्समध्ये. उदाहरणार्थ एखाद्या तुमच्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला असेल, तर मग त्या संदर्भातली ती बातमी, बाबा अमुक अमुक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा झाला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये अमुक अमुक पाहुणे होते, आणि नंतर मग सविस्तर बातमी, कसा झाला कार्यक्रम, काय झालं, सुरुवात कशी झाली, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये. प्रत्यक्षात आपण एक बातमी बघूयात. बघा मित्रांनो, तुमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला, ही बातमी लिहा. आता तुम्हाला लक्षात घ्या, तुमच्या शाळेत, आता इथं तुम्ही काय करू शकता, की शाळेचं नाव, बाबा ही बातमी लिहिताना एक टायटल, मग टायटल काय बाबा, अभिनव विद्या मंदिर या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा. बरोबर, अभिनव विद्या मंदिर या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. 1 मार्क फिक्स, तुमच्या शाळेचं नाव आणि स्वातंत्र्य दिन साजरा. ओके, झालं. आणि मग खाली तुम्ही दिनांक, आणि दिनांक आमच्या वार्ताहराकडून, आणि त्या शहराचं नाव, बाबा काय असेल, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, काय ते शहराचं नाव आणि दिनांक लिहायचं. आणि मग बातमी कशी लिहाल, की बाबा अभिनव विद्या मंदिर या शाळेमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा झाला. या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील किंवा शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नगरसेवक, नगराध्यक्ष, किंवा काय गाव असेल तर ग्रामपंचायतीचे सदस्य, किंवा बाबा त्याच्यामध्ये सरपंच उपस्थित होते. आणि हे झालं थोडक्यामध्ये, मग शिरोभाग. आणि मग खाली काय लिहू शकता, की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रभात फेरी काढली होती, आणि प्रभात फेरी काढून झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत वगैरे सादर केली. त्यानंतर देशभक्तीपर काही गीते विद्यार्थ्यांनी सादरी केली. काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली. शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा बक्षीस समारंभ झाला, आणि त्यानंतर शेवटी वक्त्यांचं भाषण झालं. प्रमुख पाहुणे जे होते त्यांचं भाषण झालं. कोणाच्या हस्ते झेंडावंदन झालं ते सुद्धा लिहा. आणि मग सर्वात शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वगैरे देण्यात आले, ते चॉकलेट देण्यात आले वगैरे, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या शाळेतला स्वातंत्र्य दिन खरोखर आठवा. इथं तुम्ही फेकाफेकी करू नका. वाटलंच तर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या शाळेतला स्वातंत्र्य दिन दरवर्षी कसा साजरा होतो ते सगळं लिहा. बस तेच तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या शाळेतला कसा साजरा झाला. आणि शक्यतो ही जी बातमी आहे ती नेहमी भूतकाळात लिहायची. वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये नाही. बातमी ही नेहमी भूतकाळामध्ये असते. ही गोष्टी लक्षात घ्या. त्यातल्या त्यात सामान्य भूतकाळाचा वापर जास्तीत जास्त करावा. आता ह्याच्यामध्ये बघा, आता ही बातमी प्रत्यक्षात आपण या ठिकाणी बघून घेऊयात. हा बघा, ही बातमी काय बाबा, शारदा विद्या मंदिर भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झालं. बाबा संपला विषय. दिनांक 16 ऑगस्ट, कर्जत आणि आमच्या वार्ताहराकडून. कर्जतच्या ऐवजी तुम्ही शहराचं नाव बदलू शकता. काय असेल शहराचं नाव ते टाकायचं, आणि आमच्या वार्ताहराकडून. बघा, शारदा विद्या मंदिर कर्जत येथे भारताचा स्वातंत्र्य दिन 16 मोठ्या उल्हासात साजरा झाला. बरोबर. स्वातंत्र्य दिनाप्रसंगी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री, त्यांचं काही नाव असेल ते लिहा, यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, किंवा माजी सैनिक अमुक 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 यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ओके, असं लिहू शकता. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाची 70 वर्ष या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून लाभला, आणि स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. याचा जर का तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी थोडासा बाजूला होतो. अशा प्रकारे आपल्याला बातमी लिहिता आली पाहिजे. आता ही मी माझ्या शब्दात लिहिली, तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शाळेमध्ये कशा प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा होतो. प्रजासत्ताक दिनाची पण बातमी असू शकते. मग प्रजासत्ताक दिन तुमच्या शाळेत कसा साजरा होतो या संदर्भात तुम्हाला सगळं लिहायचं. डिटेल्स तुमची भाषा तुमच्या शब्दात लिहा. फक्त व्याकरणाच्या ज्या काही चुका आहेत त्या करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बातमी लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. पुढचा जो मुद्दा आपल्याकडे आहे तो म्हणजे आहे जाहिरात लेखनाचा. आता जाहिरात लेखन सुद्धा खूप महत्वाचे आहे. मी सकाळीच जाहिरात लेखनावरती एक व्हिडिओ बनवले, आणि त्या जाहिरात लेखनामध्ये ह्याच्यामध्ये जी काही जाहिरात दिलेली आहे तर तीच जाहिरात आहे. बघा, जाहिरात लेखनामध्ये काय असतं, तुम्हाला जाहिरात कशा प्रकारची असू शकते. एकतर शब्दावरून जाहिरात असेल, किंवा जाहिरात देऊन शब्दावरून जाहिरात असेल,
किंवा तुम्हाला एखादी जाहिरात दिली जाईल आणि त्याच्यावरती कृती सोडवा. म्हणजे एक जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीवरून काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवा, अशा प्रकारचा प्रश्न असेल. एखादा विषय दिला जाईल, कपड्याच्या दुकानाची जाहिरात करा, खेळाच्या साहित्यांच्या दुकानाची जाहिरात करा, अशा प्रकारे येऊ शकते. आणि दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा. एक जाहिरात दिली जाईल आणि सांगितलं जाईल की ही जाहिरात आता तुम्ही आणखी अधिक चांगल्या प्रकारे लिहा. कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलं, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही जाहिरात तयारी करायची आहे. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात. आता हे उदाहरण बघण्याच्या आधी बघा, काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या, की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त झाला पाहिजे त्या जाहिरातीमधून, ॲडव्हर्टाइजमेंट मधून. लक्षवेधी शब्दरचना पाहिजे, शब्दरचना अतिशय चांगली असावी. कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे नमूद करावे. बाबा ही जाहिरात नेमकी कशाची आहे ते लिहावे. बाबा कपड्याच्या दुकानाची आहे, सायकलच्या दुकानाची आहे, का एखाद्या ब्युटी प्रोडक्टच्या दुकानाची आहे, नेमकी कशाची आहे तर ते. त्याच्यानंतर अलंकारिक, काव्यमय आणि प्रभावी शब्दरचना असावी. जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, म्हणजे ही जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये बाबा कशाची जाहिरात आहे, एखाद्या दुकानाची असेल तर त्या दुकानाचं नाव, गाव, पत्ता तो आला पाहिजे, मोबाईल नंबर, संपर्क आला पाहिजे. जाहिरात ही पेनाने लिहावी, पेन्सिलीचा वापर करू नये आणि चित्र काढण्याची गरज नाही. कपड्याची दुकाने म्हणजे शर्टाचं, पॅन्टीचं चित्र काढलंच पाहिजे, अशातला अजिबात भाग या ठिकाणी इथं नाहीये. तर माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात एक जाहिरात बघूयात. बेकरी, आता बघा, पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात करा. म्हणजे इथं आता शब्दांचा वापर करून जाहिरात करायची. बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. तर हे जे काही शब्द आहेत, या शब्दांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी जाहिरात तयार करायची आहे. आता पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपले बरेच मित्र या ठिकाणी व्हिडिओ बघतायत, पण लाईक खूप कमी आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, आणि चला पुढे जाऊयात पटकन. आता इथं बघा, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण ही जाहिरात लिहितो, मला बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान, ज्यावेळेस या शब्दांचा वापर करून मला जाहिरात लिहायची असते, त्यावेळेस माझ्या जाहिरातीमध्ये याच्यातल्या सगळ्या शब्दांचा वापर झाला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आता मला इथं जर जाहिरात तयार करायची असेल, बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान, तर मी काय करणार, सगळ्यात पहिली गोष्ट कशाची जाहिरात आहे, बेकरीची. तर ही बेकरी कुठली आहे तिचं नाव लिहा. की बाबा सविता बेकरी म्हणा, सविता बेकरी, बेकरीचं नाव लिहा, सविता बेकरी, सविता बेकरी. बेकरीचं नाव लिहिलं, तिला मस्त पेनाने अशी वगैरे चौकट करा छानपैकी, झालं. आणि त्याच्यानंतर बाबा इथं ग्राहक समाधान दिसतंय, मग इथं एक चांगलं वाक्य करा, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान. बघा, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान, ध्यान ग्राहकांचे समाधान, ग्राहकांचे समाधान, झालं. म्हणजे ग्राहकांचे समाधान या ठिकाणी झालेलं आहे, समाधान, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान, झालं. म्हणजे एकदम छान छान छोटी छोटी वाक्य तयार करायचे. त्याच्यानंतर बाबा केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ. मग या ठिकाणी इथं लिहू शकतात की बाबा आमच्याकडे सर्व प्रकारचे केक मिळतील, बरोबर ना. की बाबा केक स्पेशलिस्ट, की बाबा शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट, बरोबर का. इथं लिहा शहरातील एकमेव, शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट, एकमेव केक स्पेशलिस्ट. केक, आमचे केक आम्हीच बनवतो, कुठून आणत नाही, केक स्पेशलिस्ट. ओके, स्पेशालिस्ट, झालं. एकमेव केक स्पेशलिस्ट, झालं का. वाटलंच त्याला मस्त इथे एक स्टार करा, इथे एक स्टार वगैरे करा, झालं. आणि त्याच्यानंतर इथं काहीतरी वैशिष्ट्य वगैरे लिहा. आणि या वैशिष्ट्यामध्ये आपण काय करू, वैशिष्ट्ये याच्यामध्ये बाबा इथं या सगळ्या गोष्टी लिहू, की थंडगार आईस्क्रीम मिळेल. त्याच्यानंतर बाबा इथं लिहू शकतो थंडगार आईस्क्रीम मिळेल, अशा प्रकारे हॅशटॅग घेऊन थंडगार, थंडगार आईस्क्रीम मिळेल बाबा, थंडगार, थंडगार आईस्क्रीम मिळेल, आईस्क्रीम, आईस्क्रीम. परत थंडगार किंवा विविध प्रकारचे आईस्क्रीम, थंडगारपेक्षा विविध प्रकारचे आईस्क्रीम लिहू, वैशिष्ट्य विविध प्रकारचे आईस्क्रीम लिहा, ते अधिक होईल. विविध प्रकारचे आईस्क्रीम, विविध प्रकारचे, तर मी तुमचा प्र लिहितो, तुम्ही नंतर लिहा विविध प्रकारचे आईस्क्रीम. त्याच्यानंतर सर्व ताजे पदार्थ असतील, सर्व पदार्थ, सर्व पदार्थ ताजे असतील, पदार्थ ताजे, ताजे असतील, म्हणजे ताजे असतील, ओके, असतील. आणि वाटलंच तर इथं लिहा आणखी एक वैशिष्ट्य, ऑनलाईन सुद्धा सेवा पुरवली जाईल, ऑनलाईन सेवा पुरवली जाईल, वाटलंच तर हे लिहा, ऑनलाईन सेवा पुरवली जाईल, ऑनलाईन सेवा पुरवली जाईल, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. झाली वैशिष्ट्ये. हे सगळं झालं, म्हणजे बेकरी आलं, केक स्पेशलिस्ट आलं, आईस्क्रीम आलं, ताजे पदार्थ आलं, ग्राहक समाधान आलं. मग आता याच्यानंतर इथं पत्ता,
इथं तुम्ही पत्ता लिहा, काही असेल तो पत्ता लिहा. त्याच्यात इथं फोन नंबर लिहा, वाटलंच इथं फोन नंबर पण लिहा. फोन नंबर, पत्ता लिहा, फोन नंबर लिहा, 98 काहीतरी अशा फुल्या करून टाका आणि इथं ईमेल लिहा. ईमेल लिहा काहीतरी आणि झालं मग तुमचं या ठिकाणी जाहिरात तयार झाली. तर अशा प्रकारे ही जाहिरात तुम्ही लिहू शकता. तुमच्या शब्दात तुम्हाला जाहिरात लिहायची. कसलीही जाहिरात आली तरी ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. आता जाहिरात लिखाणानंतर आपण आपल्या पुढच्या लेखनाच्या भागाकडे जाऊयात, की हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे बघा जाहिरात लेखनाचाच आणखी एक भाग. बघा जाहिरात लेखनामध्ये ही कृती खूप कमी वेळा आले, परंतु आले तर या कृतीत तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. कुठलाही विद्यार्थी असू दे, जाहिरात लेखनामध्ये जर अशी कृती आली, तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. कसं? खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा. म्हणजे ही जाहिरात वाचा आणि या प्रश्नांची उत्तरं द्या. हे खूप सोपं असतं आणि याच्यात आउट ऑफ मार्क मिळण्याची संभाव्यता जास्त असते. प्रत्येक एका बरोबर उत्तराला 1 मार्क. बघा, चला करूया भ्रमंती. फुलपाखरांच्या जगात नाव नोंदणी आवश्यक. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. मोजक्याच जागा शिल्लक. राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती. घेऊया फुलपाखरांच्या विश्वाचा रोमहर्ष अनुभव. वयोगट 10 ते 15. नोंदणी शुल्क ₹200. कालावधी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर. संपर्क जंगल भ्रमंती संस्था तापोळा आणि आयोजक. तर आता इथं या प्रश्नांची उत्तर मला सांगा, जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क किती आहे? बघा इथं जर बघितलं जंगल भ्रमंतीसाठी इथं नोंदणी शुल्क दिलंय ₹200. मग इथं तुमचं उत्तर लिहायचं पूर्ण वाक्यात, जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क ₹200 आहे. किती रुपये बाबा? ₹200. झालं, संपला विषय. 1 मार्क तुमचे झाले बाबा फिक्स. पुढचा मुद्दा काय? उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट. वयोगट किती आहे? इथं दिलंय. वयोगट दिले 10 ते 15 वर्ष. मग इथं लिहायचं 10 ते 15 वर्ष. मग इथं लिहायचं 10 ते 15 वर्ष. 15 वर्ष. हा तुमचा झाला वयोगट. दुसरी गोष्ट, उद्यानात फिरण्याचा कालावधी. कालावधी किती बाबा? कालावधी दिलाय 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर. मग इथं येईल बाबा तुमचा 25 ते 27 डिसेंबर. 25 ते 27 डिसेंबर. ओके, डिसेंबर. झालं. त्याच्यानंतर काय? जंगल भ्रमंतीचे ठिकाण कुठे नेणार आहे तुम्हाला? हे बघा इथं राष्ट्रीय उद्यानातील दिले, म्हणजे राष्ट्रीय उद्यान. जंगल भ्रमंतीचे ठिकाण राष्ट्रीय उद्यान. बघा, राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्ही लिहू शकता राष्ट्रीय उद्यान. झालं. आणि त्याच्यानंतर आयोजक संस्थेचे नाव. कुठली संस्था आहे? जंगल भ्रमंती संस्था तापोळा. माहिती लिहायचं, जंगल भ्रमंती संस्था तापोळा. 5 प्रश्नांना 5 मार्क. म्हणजे जर असा जर प्रश्न आला तुम्हाला जाहिरातीला, जाहिरात वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्या, तर या प्रश्नात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे लेखन विभागाचे जे 24 मार्क आहे संपूर्ण, ते खूप महत्वाचे आहेत. ते हातातले. तर हे मार्क सोडायचे नाही. लेखन विभागामध्ये काही गोष्टी अशा आहेत, काही प्रश्न असे आहेत की जिथं आपले मार्क चांगले मिळू शकतात आपल्याला मार्क. ठीक आहे. तर मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, जवळपास 395 लाईक झालेत, तर जास्तीत जास्त लाईक होऊ द्या. 5 लाईक मिळाले तर 400च्या पुढे लाईक जाईल, तर तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्वाचा आहे. या व्हिडिओच्या आजच्या चर्चेमध्ये आपल्याला काही जास्त लाईकची अवश्य म्हणजे हे नाहीये, अपेक्षा नाहीये, पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्याला प्रोत्साहन देत राहणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. पुढचा मुद्दा बघा, कथा लेखन. मित्रांनो, कथा गोष्ट जी आहे ना, ती तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या भाषेत लिहायची कथा. तर बघा, कथा लिहित असताना बघा, कथा लेखन 5 मार्काचा प्रश्न आहे. तर ह्या कथा लेखनाचा बघा एक विषय आहे, कथा कशी लिहायची. तर कथा लिहिताना तुम्हाला खूप वेगवेगळे मुद्दे दिले जातील. पहिली गोष्ट, माझं मत असं आहे की शक्यतो तुम्ही जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे खूप सोपं असतं. त्याच्यामुळे हे 2 लेखन जर केले तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. पण एखाद्या मुलाला कथा लिहायची असेल तरी चांगली गोष्ट आहे. एखादी कथा 20 दिलं जाईल आणि त्याच्यावरून कथा लिहायला सांगितली जाईल. मुद्द्यांवरून कथा, काही मुद्दे दिले जातील एक डॅश डॅश करून, किंवा दिलेल्या शब्दांवरून कथा लिहा. काही शब्द दिले जातील त्याच्यावरून कथा लिहा, किंवा कथेचा पूर्वार्ध देऊन सुरुवातीचा भाग दिला असेल आणि कथेचा शेवटचा भाग तुम्हाला पूर्ण करायचा असतील. वरीलपेक्षा वेगळ्या सर्जनशील पद्धतीने सुद्धा कथा लेखनाची कृती दिली जाऊ शकते आणि 80 ते 100 शब्दात तुमची जी कथा आहे, ती गोष्ट आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर बघा या ठिकाणी एक उदाहरण आपण बघूयात. आता ही बघा, ही कथा दिली. आता इथे काय दिलेल्या कथा बीजाच्या आधारे कथा लिहा. कथेला एक टायटल शीर्षक देणं गरजेचं आहे आणि त्या शीर्षकासोबत कथा जी आहे त्या कथेचा तात्पर्य सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. बघा, आता एक मुलगा
सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो. एक मुलगा असतो, तो सगळ्या कठीण गरीब असतो, म्हणजे कठीण परिस्थितीवर शिक्षण घेऊन तो शिक्षण घेत असतो मात करून. कामाच्या ठिकाणी शर्ट भेट भेट म्हणून मिळते. कामाच्या ठिकाणी त्याला एक शर्ट भेट म्हणून मिळते. बाबा चांगलं काम करतो म्हणून त्याला शर्ट भेट मिळते. घरी जाताना रेल्वे रूळ सरकलेली दिसते. म्हणजे ज्यावेळेस तो घरी जातो त्यावेळेस त्याला एक रेल्वेचा रूळ असतो, तो सरकलेला दिसतो. आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते. त्याच्या गांभीर्य लक्षात येते प्रसंगाचे. शेकडो लोकांचे प्राण वाचवतो. मुलाला शौर्य पुरस्कार प्राप्त होतो. बघा या ठिकाणी. आता मग एक मुलगा. आता कथा ज्यावेळेस गोष्ट आपण सांगतो, त्यावेळेस एक मुलगा आहे. त्या मुलाचं काहीतरी नाव आहे. तो कुठेतरी राहतो. तो कुठल्यातरी शाळेत जातो. त्याच्या घरी कोण-कोण असतं. या सगळ्या गोष्टी त्या कथेमध्ये सुरुवातीला येऊ शकतात. आणि तो कठीण परिस्थितीवर मात करून तो काम करतोय. काम करून शिकतो. मग तो कामाला कुठे जातो आणि कुठे शाळेत जातो, तो कितवीला आहे, या सगळ्या गोष्टी. मग ह्या गोष्टीची सुरुवात कुठून करायची बाबा? पहिली गोष्ट, गोष्ट ती लिहायची साहस किंवा बाबा साहसी रमेश. तुम्ही गोष्टीतल्या जर मुलाला रमेश नाव देणार असाल, तर तिथं साहस असं किंवा साहसी रमेश किंवा साहस असं नाव देऊ. कारण तो खूप धाडस दाखवतो किंवा नुसतं धाडस किंवा शौर्य पुरस्कार मिळतं म्हणून शौर्य नाव. असं काही नाव एका शब्दामध्ये सुद्धा तुमच्या त्या कथेचं असू शकतं. किंवा प्रसंगावधान असं सुद्धा नाव देऊ शकतो. कारण तो प्रसंगावधान दाखवून तो रेल्वेच्या रूळ जे सरकलेले आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असेल. तर आता ही कथा लिहिताना बघा आपण काय करू, सुरुवातीला लिहू रमेश नावाचा, रमेश, सुरेश काही नाव, रमेश नावाचा एक मुलगा होता. खूप गरीब होता. त्याला आई-बाबा नव्हते. तो एका गावातल्या एका छोट्याशा झोपडीमध्ये त्याच्या आजीसोबत राहत होता. घरामध्ये कोणीही कामाला नव्हतं. आजी सुद्धा कामाला जाऊ शकत नव्हती. म्हणून रमेश स्वतः एका कपड्याच्या दुकानात कामाला जायचा किंवा कपड्याच्या दुकान असेल, एखाद्या कॉम्प्युटरच्या दुकानात कामाला जायचा, शालेय वस्तूच्या दुकानात कामाला जायचा, किराणा मालाच्या दुकानात कामाला जायचा, कुठेतरी त्याला कामाला पाठवा. तिथे कामाला जायचा आणि ते काम करून तो आपली शाळा पूर्ण करायचा. आणि रोजचा त्याचा प्रवास असा असायचा, सकाळी रमेश शाळेत जायचा. शाळा सुटल्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत रमेश दुकानामध्ये काम करत असते. दुकानातला मालक सुद्धा रमेशवर खूप खुश होता. कारण रमेश आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असे. ज्यावेळेस रविवार असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल, त्यावेळेस रमेश सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत काम करत असे. त्यामुळं दुकानदार जो आहे तो रमेशवर खूप खुश होता. आणि एक दिवस रमेशचा त्या दिवशी वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाच्या दिवशी रमेशला दुकानदार दुकानदार जो आहे, त्याचा मालक जो आहे, एक लाल रंगाचं सुंदर शर्ट त्याला भेट म्हणून देतो. रमेश खूप आनंदी असतो. ते शर्ट अंगावरती चढवून तो घरी घरी परतत असतो. आणि त्या दिवशी त्याला तो लवकर निघालेला असतो. संध्याकाळची 6ची वेळ असते वगैरे, तो निघालेला असतो. आणि घरी जात असताना तो रेल्वेचा रूळ ओलांडून दरवेळेस घरी जात असतो. आणि जात असताना त्याला अचानक रेल्वेचा रूळ जो आहे तो थोडासा कुठेतरी सरकलेला दिसला. आणि तो दिसल्यानंतर रमेशला थोडंसं भीती वाटली किंवा रमेशला काळजी वाटली, की हा रूळ बाजूला सरकलेला आहे. इथून जर ट्रेन आली तर कदाचित खूप लोकांचा जीव जाऊ शकतो, एखादा अपघात होऊ शकतो. आणि अचानक समोरून एक ट्रेन येताना दिसते आणि रमेश आपल्या अंगावरचं शर्ट काढतो आणि ते शर्ट एका मोठ्या काठीला बांधतो आणि त्या रेल्वेच्या दिशेने तो शर्ट फडकावतो. आणि ते फडकावल्यानंतर रेल्वेचा जो काही कर्मचारी आहे, जो मोटारमॅन आहे, जो गाडी चालवत असतो, रेल्वे चालवत असतो मोटारमॅन, त्याला दिसतं, की चालक जो आहे रेल्वेचा त्याला दिसतं, की काहीतरी पुढे धोका आहे आणि रेल्वे थांबवली जाते. आणि थांबवल्यानंतर सगळं बघितलं जातं. तेव्हा लक्षात येतं, की रूळ तुटलेला आहे. ओके. आणि त्यानंतर मग बाबा रमेशचं खूप गावामध्ये नाव होतं आणि शेवटी रमेशला सरकारकडून शौर्य पुरस्कार घोषित केला जातो. आणि नंतर एखादं तात्पर्य, म्हणजे कथा जी आहे जी लिहिता, ती तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. कथेची नावं तुमच्या भाषेत लिहा. स्वतःला थोडंसं तुम्हाला सांगतो, की स्वतःला व्यक्त करा. तुम्हाला व्यक्त करण्याची संधी, तुमच्या कल्पनेला व्यक्त करण्याची संधी कथेच्या माध्यमातून आहे. तर ही कथा जी आहे, या ठिकाणी तुम्हाला तिचं एकंदरीत मी थोडंसं बाजूला होतो. ही जर कथा तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. या कथेचे काही स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला घेता येत असतील तर तुम्ही घेऊ शकताय. मी थोडासा बाजूला होतो. मी सांगितलेलं आहे माझ्या याच्यामध्ये, कथा सांगितलेलं माझ्या शब्दामध्ये. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा. ही वेगळी थोडीशी कथा आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपला 5व्यातला आ जो आहे, ज्याच्यामध्ये बातमी लेखन, कथा लेखन आपण बघितलं आणि जाहिरात लेखन बघितलं. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची असते. ई मध्ये इथं चुकून 2 झालंय. परंतु आपल्याला एकच कृती सोडवायची असते. ई जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 नाही तर एकच कृती सोडवायची आहे. 1.
ठीक आहे. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन या तिघांपैकी तुम्हाला एक कृती सोडवायची असते आणि 8 मार्काचा मित्रांनो हा प्रश्न आहे. तर 8 पैकी 8 मार्क तुम्हाला मिळू शकतात किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या अनुषंगाने आपल्याला इथे विचार करायचा आहे. इथं या कृती लिहत असताना एक काळजी घ्या मित्रांनो. ही जी कृती आहे ती लिहत असताना तुमचं अक्षर तर सुंदर काढा, परंतु शुद्ध लेखन, काही म्हणीचा वापर या ठिकाणी करा. वाक्प्रचारांचा वापर या ठिकाणी करा किंवा काही कवितेच्या ओळींचा या ठिकाणी इथे तुम्ही वापर करू शकताय. ठीक आहे. तर पहिलं आपण प्रसंग लेखन जे आहे ते बघूयात. मग या ठिकाणी बघा प्रसंग लेखन करत असताना 8 मार्काचा जो प्रश्न आहे, तिथे बघा कृती पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5व्यातला ई मध्ये प्रसंग लेखन या लेखन प्रकारावर कृती विचारली जाईल. विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित असा प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा एखादं चित्र देईल त्याच्या आधारे वर्णन करा किंवा प्रसंग दिला जाईल त्याच्या आधारे वर्णन करा. पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन तुम्हाला करायला सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर बघूयात आपण या ठिकाणी एक उदाहरण. मला आवडलेला गणेशोत्सव या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. बघा एक सुखद अनुभव, शहरातील गणेशोत्सव, गावातील घरगुती गणेशोत्सव, घरगुती खाद्यपदार्थ, आनंददायी मिरवणूक व आरास, गावकऱ्यांचा सहभाग. बघा मित्रांनो, म्हणजे एक सुखद चांगला अनुभव. माझा गणेशोत्सव जो आहे तो साजरा झालेला आहे. तर आता बघा शहरामधला सुद्धा आणि गावामधला सुद्धा. मग या ठिकाणी तुम्ही सांगू शकता, की बाबा तुम्ही स्वतः शहरातला गणेशोत्सव सुद्धा अनुभवलेला आहे आणि गावातला सुद्धा. तर मग तुम्ही लिहू शकता, की दरवर्षी आम्ही गणेशोत्सव हा शहरामध्येच पाहत असतो किंवा शहरामध्ये साजरा करत असतो. परंतु यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आम्हाला म्हणजे यावर्षी आम्हाला गणेशोत्सवामध्ये आमच्या गावी कोकणात आमच्या गावी गणेशोत्सवाच्या निमित्त जाण्याचा योग आला. शहरामध्ये जर आपण पाहिलं तर शहरामधला गणेशोत्सव हा मोठ्या धुमधडाक्यामध्ये असतो. खूप मोठी गर्दी असते, लोकांची गर्दी आणि खूप मोठ्या-मोठ्या मूर्त्या असतात. गणपती बाप्पाच्या खूप मोठ्या-मोठ्या मूर्त्या असतात. ढोल, ताशे यांच्या गजरामध्ये संपूर्ण मुंबई दुमदुमलेली असते. परंतु यावर्षी गणेशोत्सव गावामध्ये होणार होता. गावामध्ये आम्हाला साजरा करायचा होता. मग आम्ही गावी निघालो आणि सर्वात अगोदर आम्ही ट्रेननी गावाला निघालो आणि गावी निघाल्यानंतर कोकणामधले आमचं गाव होतं आणि कोकणामध्ये ज्यावेळेस आमच्या रेल्वे गाडीची रेल्वे गाडी ज्यावेळेस कोकणामधून जात होती, तेव्हा आजूबाजूला नारळाची खूप सुंदर-सुंदर झाडं दिसत होती. हिरवं-हिरवंगार वातावरण सगळीकडे दिसत होतं आणि जेव्हा आम्ही गावामध्ये सुरुवातीला प्रवेश केला, तेव्हाच आम्हाला खूप सुंदर असा सुगंध, अगरबत्त्यांचा सुगंध आणि खूप वेगळ्या प्रकारच्या चांगलं म्हणजे वातावरण किंवा बाबा गणेशोत्सवाच्या आधीच गावाला गेलात, असं जर असेल, तर मग गणेशोत्सव सुरू होण्याच्या 2 दिवस आधी आम्ही गावाला गेलो. तेव्हा गावामध्ये सगळीकडे संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती आणि मग ते जे वातावरण आहे, त्या वातावरणाचं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये एक वर्णन करायचं आहे, की बाबा कशाप्रकारे ते डेकोरेशन तुम्ही केलं, कशाप्रकारे मखर बनवलेला आहे, कशाप्रकारे गणपती बाप्पाची तयारी चालू आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाची. आम्ही रात्रभर जागून गणपती बाप्पाचं मखर जे आहे किंवा आमच्या त्या गणपती बाप्पाच्या ज्या रूममध्ये आम्ही ज्या खोलीमध्ये बाप्पाचं मखर असतं किंवा ज्या खोलीमध्ये आम्ही गणपती बाप्पांना बसवणार असतो, त्या खोलीमध्ये खूप सारं डेकोरेशन आम्ही आदल्या दिवशी केलं. रात्री जवळपास 8 वाजता आम्ही सुरुवात केली आणि पहाटे 5 कधी वाजले आम्हाला समजलंच नाही. असं तुम्ही लिहू शकता. कागदाचं डेकोरेशन आम्ही केलं किंवा बाबा कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये याची सुद्धा आम्ही खूप काळजी घेतली आणि यानंतर मग आमचे बाबा गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघाले आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा निघालो. छोटा-छोटा आमचे वाद्य होतं ते घेऊन आम्ही निघालो. गणपती बाप्पाला आम्ही घेऊन आलो, आरती केली आणि खूप जवळपास आठवडाभर खूप मौज-मजा केली. सुरुवातीच्या दिवशी खूप गोड-गोड पदार्थ, खूप सारे म्हणजे पंचपक्वान्न आम्ही खाल्ले. खूप सारे म्हणजे लाडू खाल्ले वगैरे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तो जो गणेशोत्सव कसा साजरा केला ते सगळं तुम्ही लिहायचं आणि त्याच्यानंतर मग विसर्जन जे आहे गणपती बाप्पाचं 5व्या दिवशी झालं आणि त्या विसर्जनामध्ये संपूर्ण गावातले गणपती एकाच दिवशी विसर्जन होणार असतं सर्वांचं. त्यामुळे खूप गर्दी आणि जवळपास ढोल ताशांच्या ऐवजी भजन आणि आरत्या म्हणत सर्व लोकं चालली होती. सर्व गणपती बाप्पा चालले होते आणि डोक्यावरती घेऊन
सर्व गावकरी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी निघाले होते. म्हणजे डोक्यावरती गणपती बाप्पांना घेऊन वगैरे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेत या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडायच्या आहेत. ठीक आहे. तर याचं एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतंय. तर मी इथं बाजूला होतो. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे मी माझ्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये खरं तर लिहिणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी मला आवडलेला गणेशोत्सव. त्याच्यानंतर कथा आत्मकथन जो आहे तो हा एक जो भाग आहे. म्हणजे आत्मकथनामध्ये बघा एक आपण उदाहरणच बघूयात, की बघा पुढील मुद्द्यांच्या आधारे शेतकऱ्यांचे मनोगत लिहा. तर सगळे काही पावसावर अवलंबून. पहिला पाऊस, आकाशाकडे डोळे, लहरी पाऊस, छोटा शेतकरी, थोडी जमीन काळी आहे. तर हे जे शब्द आहेत, हे शब्द आले पाहिजेत. आता इथं शेतकऱ्याची आत्मकथा तुम्हाला लिहायची आहे. तर ही जी आत्मकथा आहे, तर मी सुद्धा लिहिलेली आहे. तर ही आत्मकथा तुम्हाला या ठिकाणी पण आत्मकथा लिहिताना लक्षात घ्या, शेतकऱ्याची आत्मकथा, शाळेची आत्मकथा अशा प्रकारे तुम्हाला आत्मकथा लिहायला येऊ शकतं आणि आत्मकथा सोपा असतो. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, की बाबा मी एक छोटासा गरीब शेतकरी आहे. माझी आत्मकथा तुम्हाला काय सांगणार? एक शेतकरी, एका शेतकऱ्याची आत्मकथा ही त्या शेतकऱ्याची एक 10 मिनिटं. ही जी शेतकऱ्याची जी म्हणजे शेतकरी जे आहे, या शेतकऱ्याचं जीवन, आमच्यासारख्या शेतकऱ्याचं जीवन म्हणजे आमची काळी आई, म्हणजे आमची जमीन, आमची माता, या काळ्या आईवरच आमचं सर्व पोट अवलंबून असतं. ही काळी आई आमच्यासाठी धान्य पिकवते. आम्ही मेहनत घेतो. म्हणजे शेती करतो आणि काळी आई आम्हाला खूप साऱ्या गोष्टी पोटभर देते. परंतु हे सगळं जे आहे, ते सगळं अवलंबून असतं शेवटी पावसावरती. दरवर्षी मे महिना संपला, की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही आकाशाकडे पाहत असतो. कधी ढग दाटून येतात आणि कधी ढगांमधून पाण्याचा एखादा थेंब खाली जमिनीवरती पडतोय आणि ती जमीन ओलीचिंब करतोय, याची आम्ही वाट बघत असतो. ज्यावेळेस जमिनीवर पावसाच्या धारा कोसळतात, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होतो आणि त्यानंतर मग आम्ही पेरणी करतो. परंतु जर जर हा पाऊस आलाच नाही, तर आम्ही कुठे पेरणी करणार आणि आम्हाला शेतीशिवाय दुसरं काहीच नाही. कधी-कधी दुष्काळ पडतो. या दुष्काळामध्ये शेती होरपळून निघतात. शेतीमधील पिकं होरपळून निघतात. कधी-कधी ओला दुष्काळ पडतो. सगळी पिकं वाहून जातात. डोळ्यासमोरून हे सगळं सामर्थ्य, सगळं आमची संपत्ती वाहून जात असताना आमच्या दुःखाला पारावर नसतो. एखाद्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती ज्यावेळेस कामाला जातो, त्यावेळेस त्याला पगार मिळतो. परंतु आमचं सगळं धान्य डोळ्यासमोरून ज्यावेळेस वाहून जातं, त्यावेळेस आम्हाला काहीच मिळत नाही. तर आमचं हे दुःख आम्ही शेवटी कोणासमोर सांगणार? तर अशा प्रकारे शेतकऱ्याची जी काही आत्मकथा आहे. मग त्यानंतर मग आम्हाला कर्ज घ्यावं लागतं. मग ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारी व्हावं लागतं आणि या कर्जबाजारीपणामुळे अनेक आमचे काही मित्र जे आहेत, ते चुकीच्या मार्गाला जातात, चुकीचा निर्णय घेतात आणि नंतर त्यांच्या कुटुंबावरती अतिशय वाईट प्रसंग येतात. तर या प्रकारे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये शेतकऱ्याचं मनोगत मांडू शकता. तर या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला देतोय मी. या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकताय. हे बघा, या ठिकाणी एक उदाहरण आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही घेऊ शकताय. मी हळू-हळू पुढे जात आहे. तर हे एक शेतकऱ्याचं मनोगत आहे. तर या ठिकाणी बघा शेतकऱ्याचं मनोगत झालं. तर या ठिकाणी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. संपूर्ण लेखन विभाग जो आहे तो पूर्णपणे बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आणखी एक इम्पोर्टंट गोष्ट तुम्हाला जाता-जाता मी सांगतो. बघा मित्रांनो, तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल, गणित विषय, तर काळजी करू नका. गणित विषयामध्ये जर तुम्हाला अवघड जात असेल गणित विषय आणि कमीत कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा, कारण परीक्षा जवळ आले आणि जास्तीत जास्त अभ्यास व्हावा, यासाठी गणित विषयाचा एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी आपण बनवला आपल्या ॲपवर. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. काय ॲपचं नाव आहे? क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे आपल्या ॲपचं नाव आहे. मॅथ मराठी. या ॲपवर तुमच्यासाठी एक कोर्स बनवला आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर गेलात तर हा ॲप जो आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि ह्या ॲपवरचा हा जो कोर्स आहे, तो कोर्स एक आपण बनवलाय 10वी गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओचा. या व्हिडिओमध्ये काय आहे, या कोर्समध्ये काय आहे, की गणित भाग 1 आणि 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे आणि 2025 च्या बोर्डाच्या परीक्षेत नेमके कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यावर सुद्धा चर्चा केलेली आहे. या कोर्सची किंमत तसं बघायला गेलं तर ₹499 ला आहे. परंतु आता जर तुम्ही तो कोर्स पर्चेस केला, तर तो तुम्हाला फक्त ₹199 ला मिळेल. म्हणजे जवळपास ₹300 तुम्हाला सूट मिळणार आहे. म्हणजे 499 चा कोर्स ₹199 मध्ये सध्या तुम्हाला मिळतोय. म्हणजे मोबाईलचा रिचार्ज सुद्धा ₹199 ला मिळत नाही.
परंतु कोर्स तुम्हाला 199 रुपयाला मिळणार आहे. तर त्या आपल्या ॲपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन हा ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा. तुम्हाला खूप सारा फायदा होईल. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.